हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवेद नाथ सवेद नाथ सवेद. सो काल महाशिवरात्री झाली बरोबर. आपण पूजन केलं, उपवास केला. उपवास केलं की नाही? नक्की एकदा ते शिवाचं नाव घेतलं का? हां नक्की. शिव कुठे राहतो? कुठे शिव? कैलास पर्वतावर. राईट, व्हेरी गुड. आणि काय हे शिवाचं वाहन काय? नंदी. सध्या पक्ष कुठलं चालू आहे? नंदी पक्ष. किती नंदी आहेत? एकच. हो. आपण 3 नंदींचं नीट वर्णन केलं आहे माझ्यामध्ये. नंदी एकच आहे, पण प्रातः माध्यान्ह आणि सायं असे 3 पण आपण व्यवस्थित आपल्या घरामध्ये केलेलं आहे. विसरलं ना? हरकत नाही, विसरलं ते हरकत आहे. जोपर्यंत शिव हे नाम लक्षात आहे, हर हे नाम लक्षात आहे, हरिहर लक्षात आहेत, तोपर्यंत स्वयंभू लक्षात आहे, तोपर्यंत बाकी सगळं विसरलं तरी काही विशेष बिघडणार नाही. पण स्मरणात राहिलं तर चांगलंच असतं, बरोबर की नाही? तर स्मरणावरूनच आठवलं आता बोलता बोलता तुमच्याशी की शिवाच्या भक्तांमध्ये एक नेहमी एक समज असतो. समज म्हणण्यापेक्षा इज अ फॅक्ट ऑल्सो, ही सत्यस्थिती आहे की बघा, शिवलिंगावरती सतत जलाभिषेक केलेला चालू असतं. आपल्याला दिसतो की जलाभिषेक चालू आहे, केला जात असतो, आपण करत असतो. आणि शिवाला जलाभिषेक अत्यंत प्रिय मानला जातं. मग आम्ही ती 16 सोमवारमध्ये एक कथा वाचतो. गावात सगळे लोक ठरवतात की शिवाचा गाभारा दुधाने भरून टाकायचा. राजा ठरवतो बेसिकली. मग सगळे लोक आपल्या घरातलं राजाने अशीच ऑर्डर काढलेली असते, हुकूम काढलेला असतो की एक थेंबही कोणी प्यायचा नाही. जे काही गाईचं वगैरे दूध निघेल तर सगळं आणून शिवपिंडीवरती व्हायचं. मग सगळे लोक बिचारे घाबरून येऊन तिकडे दुधाच्या बालद्या होतात, तांबे होतात, कळशा होतात. पण तरी देवाचा गाभारा काय भरत नाही, भरून वाहत तर नाहीच नाही. सगळ्या शेवटी एक म्हाताराबाई येतात. त्या एवढूशा पेल्यामध्ये दूध आणलेलं असतं. मग ते दूध शिवाला वाहिलं जातं. त्याबरोबर गाभारा फुल होऊन भरून वाहायला लागतो. राजाचे अधिकारी तिला बोलावून आणतात. राजाचे अधिकारी तिला विचारतात, काय की बाई कसं काय, हे तुझं काय स्पेशल दूध आहे एवढं तुझ्याकडचं? नाही म्हणे, मी माझ्या सगळ्या मुलाबाळांना दिलं, अमुक केलं तमुक केलं, मग उरलं ते म्हणून राहिलं. तर तो भरला. आम्हाला एक गोष्ट फार आवडते की आमच्या सोयीची आहे की स्वतः सगळं बघायचं नीट शांतपणे आणि मग देवाचं करायचं. ही कथा एवढी पॉप्युलर का? बघा, ही प्रत्येकाला माहीत असते बरोबर. कारण हिच्यामध्ये बेसिक आम्हाला काय आधार मिळतो की काय देवासाठी कष्ट घ्यायची जरूर नाही. स्वतःचं खायचं प्यायचं आरामात सगळी मजा करायची आणि उरलंच तर मग देवासाठी संध्याकाळी ते तुला ही म्हातारी सूर्याच्या वेळेस चाललेली असते. सगळं झाल्यानंतर मग देवाचं करायचं. हे आम्हाला आमच्या पुराणाला मान्य आहे. म्हणजे कुठल्याच पुराणाची कथा नाही आहे घरामध्ये. ही कथा प्रसिद्ध झाली की आमच्या फायद्याची आहे म्हणून, बरोबर. मग आम्ही म्हणणार काय, याचा अर्थ असा नाही मला म्हणायचं आहे की तुझ्या मुलाबाळांना उपाशी ठेवा आणि देवाला आणून प्रसाद. अजिबात नाही, त्यांनी रॉंग होईल. परंतु याचं सोयीस्कर आम्ही काढतो की आरामात स्वतः सगळं बघून आरामात जेव्हा जमेल तेव्हा देवाचं करायचं. हे होता कामा नाही. शिवपिंडीवरती शिवलिंगावरती जलाचा अभिषेक, दुधाचा अभिषेक ही सुंदरच गोष्ट आहे. काही जण शहाणे असाही प्रश्न विचारतात, त्या शिवाला दुधाची गरज काय, त्यांना पाण्याची गरज काय, पंचामृताचा अभिषेक का करायला पाहिजे, फुलं अमुकच वाह तमुकच वाह असं का आहे? जर तो सच्चिदानंद आहे, जर तो निर्गुण निराकार आहे, जर तो सगळीकडे भरलेला आहे आणि सगुण साकार असला तर तो साक्षात ईश्वर आहे, मग त्याला आम्ही आंघोळ घालायची गरज काय? प्रश्न अगदी बरोबर आहे. पण तुमची तेवढी पातळी आहे का? तुमची तेवढी पातळी आलेली आहे का?
बरोबर. जनाबाईसाठी तिचा विठ्ठल ते पांडुरंग हातात झाडू घेऊन तिचं अंगण झाडत होता. म्हणून तुम्ही म्हणाल की माझ्या घरी पण झाडावं आणि झाडत असेल, असं होणार नाही. तो तिचा अधिकार आहे, तिची भक्ती आहे. तुम्ही आमची भक्ती आहे का? नाही. मग जनाबाईच्या वरती खोटा आळा आला. दररोज रात्री विठ्ठल यायचा, त्याशी गप्पा मारायचा, तिची कामात हातभार पण लावायचा. आणि एक दिवस काय आलं, गप्पा मारता मारता दोघंही विसरले आणि सगळ्याची काकड आरतीची घंटा झाली. आज देव उघडणार म्हटलं, देव धावत सुटले विठोबा महाराज आमचे. आणि सुद्धा शेला आणि वैजयंती महाराज गिरेच विसरून गेले. आज गिरेजण उभे राहिले. भक्त सगळे मंडळी, पुरोहित मंडळी आज शिरली. विठ्ठलाचा सेवळा भरजरी शेला पण नाही आणि वैजयंती माळ पण नाही सोन्याची. शोधाशोध सुरू झाली. बिचारी जनाबाई, तिला काहीच माहिती, तिला काही त्यात शेल्याचंही पडलेलं नव्हतं, वैजयंती माळायचंही नाही. सोनं काय आणि माती काय तिला सारखंच होतं. परंतु अधिकारी आले, सैनिक आले, प्रत्येक घराचा शोध घेता जनाबाईच्या घरी आले, म्हणजे नामदेवांच्या घरी आले. जनाबाई नामदेवांच्या घरी कामाला होती, दासी म्हणून होती. बघता तर देवाची वैजयंती माळा आणि शेला जनाबाईच्या खोलीत पडलेला आहे. स्वाभाविकपणे तिला पकडलं गेलं. रायानं हुकूम दिला, तर हिला सुळावर चढवा. तुम्ही असा एक मोठा खांब असतो, त्याला टोक असतं लोखंडी, आणि त्याच्यावरती माणसाला खरकसून खेचलं जातं. सुळाचा घशातून आरपार जातो आणि मनुष्य मरतो. तिला सुळावर चढवण्यासाठी नेलं जातं. तिची धिंड काढली जाते, तिला गाडावर बसवलं जातं, त्या तोंडाला काळं फासलं जातं, ताशे वाजून तिला वाजतात आणि असे तिला घेऊन जातात सुळावर चढवण्यासाठी. जे जाणते भक्त आहेत, अधिकारी भक्त आहेत, म्हणजे अरे पांडुरंगा, अरे विठ्ठला, अरे परब्रह्मा, काय चालवलं आहेस हे काय हाल करतो आहे आमच्या जनाबाईचे. तर काही लोकांना आनंदाची उकळ्या पडत होत्या. बरी मोठी मिरवत होती ना विठ्ठल विठ्ठल करून. काय विठ्ठला तुझ्यासाठी धावून बघा काय हाल चालले, तुझ्यावर विठ्ठलाने तुला संकटात टाकली. जनाबाईला ह्याने काहीच कशानेच फरक पडत होता, ना स्तुतीने ना निंदेने. तिने शांतपणे विठोबाला विचारलं, अरे पांडुरंगा, तुझी एवढीच जर इच्छा होती की स्वतः तोंडाला काळा फासून घ्यायचं, गाडावर बसायचं, धिंड्या काढायची, मग स्वतः सोडायचं, मला सांगायचं, मी हे सगळं तुझ्यासाठी केलं असतं. पण तू आता जे माझ्याकडून करून घेतो आहेस त्याच्यामुळे होतं आहे काय, तुझं नाव बदनाम होतं आहे, तुला नाव ठेवतं ते मला सहन होत नाही आहे. मला तू सुरावर बिंदास चढव, मी स्वतः सुरावर चढवून घेतलं असतं, तुझं नाव मात्र मी बदनाम होऊन दिलं नसतं. आणि ती म्हणते आणि डोळे मिटते, हात जोडते. आणि जो मनुष्य जो असतो सुळावर अडकविणारा, तो इथे येतो आणि जनाबाईला सुळावर बांधून खेचणार, इतक्यात त्या सुळाला पालवी फुटते. त्या लोखंडी सुळाच्या जागी अत्यंत कोमल नाजूक अशा वेली उत्पन्न होतात. त्यासुद्धा एका पोकळ पिचक्या बांबूला बांधलेल्या आणि त्यासुद्धा फुलांनी बहरलेल्या. चमत्काराचे नमस्कार आहे. आम्ही सुद्धा कोणती नाकातून काहीतरी काढून दाखवतो, आणखी करून ते काहीतरी काढून दाखवतो म्हटलं तिला आम्ही धावत जातो, बरोबर की नाही. अरे केवढे मग काय पॉवरबाज मनुष्य आहे बाबा, काय 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 करतो. देवाला अशा गोष्टीची गरज भासत नाही, लक्षात ठेवा. तो तुमच्या जीवनात बदल घडवून आणतो, प्रसंगी मदत करतो. तो एक खरा देव, खरा संत असले फालतू प्रकार कधीही करत नाही. असे प्रकार केल्याचं आपण कधी ऐकले नाही कुठल्याच संताकडून. तेच त्यांचे रेग्युलर गोष्टी व्यवस्थित प्रामाणिकपणे करत असतात. पण हे जनाबाईचं सामर्थ्य आपण बघितलं तर मग आपल्याला कळतं की विठ्ठल तिच्या घरी जाऊन केर काढू का शकतो, का काढतो, प्रेमाने काढतो. आणि तिच्याकडे तेवढा भक्तीचा अधिकार आहे. म्हणून ती म्हातारीची गोष्ट घेऊन बसायचं नाही, तो फाजीलपणा आहे. ही गोष्ट पूर्ण खरी आहे, पूर्ण सत्य आहे, परंतु त्या म्हातारीचा भाव पूर्ण वेगळा होता आणि आम्ही त्याच्यापासून जे शिकतो ते पूर्णपणे चुकीचं आहे. आम्ही काय शिकतो की आरामात स्वतःच्या सोयीने सगळं अध्यात्म करावं, तसं सांगितलं गेलेलं नाही आहे. पण घरात कोणतरी आजारी आहे, त्याला उपाशी ठेवून, लहान मुलं बाळ आहेत, त्यांना खायला प्यायला न देता जर आम्ही अध्यात्म करणार असू तर तेच चुकीचं आहे. पण ॲट द सेम टाईम आम्ही आमच्या सोयीनुसार, आरामानुसार, आमच्या फायद्यानुसार, फायद्यासाठी आम्ही पाहिजे तसे नियम मोडू तर ते चालणार नाही.
हे चुकीचं आहे, हे लक्षात ठेवा. तर सांगण्याची गोष्ट म्हणजे स्मरणावरनं मला आठवण पडलं गोष्टी शिवाची, आणि बोलता बोलता पण इकडे आलं. तर जनाबाई नावाचीच एक सामान्य स्त्री होती. ही संत जनाबाईची गोष्ट नव्हे, पण जनाबाईनंतर ऑलमोस्ट एक 100-1 वर्षानंतर झालेली स्त्री आहे. आणि ही स्त्री म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळामध्ये नामदेव होते, नामदेवांच्या काळामध्ये जनाबाई होती. आणि 100-1 वर्षांनी जनाबाई नावाची स्त्री मंगळवेढ्याला राहत असे, आणि ती शिवभक्त होती. तिच्या आजूबाजूच्या घरांमध्ये सगळे लोक होते ते पांडुरंगाचे भक्त, विठ्ठलाचे भक्त होते. ही एकटीच शिवभक्त होती त्या परिसरामध्ये. सगळे शेजारी ते सांगत, शिवाचे पूजन करते, शिवाचा मंत्र म्हणतेस, जप करते, चांगलं आहे. पण आमचा जो विठ्ठल आहे तो विठ्ठलसुद्धा परब्रह्म आहे साक्षात. हरी सहित हरासहित हरी असं त्याचं वर्णन केलं जातं. दोन्ही हात कटीला ठेवून तो उभा आहे, परंतु त्याच्या मस्तकावर साक्षात शिव आहे, साक्षात शिवलिंग आहेत. हरिहराचं एकत्रित स्वरूप आहे. तो साक्षात स्वयंभगवान आहे, लक्षात ठेव. ये तू तिकडे. म्हातारी खट असते, अजिबात नाही म्हणजे नाही, माझा शिव म्हणजे शिव बस. ती विचारते त्याच्या हातात डमरू आहे का? नाही. त्याला 4 हात आहेत का? नाही. त्याच्या गळ्यात साप आहे का? नाही. त्या कपाळावरती पुंड्र आहे का? नाही. नाही. मग तो माझा, मग कोणी रागत नाही. माझा शिव म्हणजे शिव, आणि माझा शिवसुद्धा कसा असला पाहिजे? असंच असला पाहिजे. नंदीबरोबर 4 हात असलेला, ते हातात त्रिशूळ डमरू असलेला, गळ्यात नागराज असलेला, डोक्यामध्ये केशकलापासून त्याच्या गंगा वाहत असली पाहिजे, तरच मी त्याला शिव मानेन, नाही तर मानणार नाही. हे हर आणि शिवाशी विठ्ठल वगैरे वगैरे मला काही मान्य नाही. तुमचा विठ्ठल तुमच्यासाठी जरूर चांगला आहे, माझा त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही, पण मी त्याला नमस्कार करणार नाही, मी त्याला भेटायला येणार नाही, मी त्याचं दर्शन घेणार नाही, मी त्याचं पूजनाचं तीर्थ घेणार नाही, मी प्रसाद खाणार नाही, काही नाही. म्हणजे जाऊ दे, म्हणून म्हातारी बिचारी झाले, तिचा देव आहे काही का असे ना, आपल्याला माहिती आहे ना, सगळे देव एकच असतात. सर्व देव नमस्कारम केशवम प्रति गच्छती, हरकत नाही. या म्हाताऱ्या तिला कशाला बदलायला सांगायचं आहे? म्हातारी हट्टी जाऊ दे. नंतर शेजारी पाजारी पंढरपूरला जाऊन येतात, आणि मग तीर्थयात्रेला जाऊन आलो की आपण काय करतो? काय केलं जायचं? गंगा पूजन केलं जायचं. आपण करतो खाल्ली. आम्ही कुंभाला जाऊन आलो अनेक जण, आम्ही केलं का गंगापूजन? नाही केलं ना. गंगापूजन घरी स्वतःच्या, तिकडे गंगापूजन केलं त्याने, स्वतः घरी केलं का? नाही. काही पाप लागणार नाही का? मी प्रघात होता, केलं चांगलं, नाही केलं चांगलं, आलं का? त्यात काही प्रॉब्लेम नाही. पण ह्या लोकांनी गंगापूजन केलं, सगळ्या गाववाल्याला एकत्र येऊन. आता जेवण आहे म्हटल्यावर, आपली शेजारी बाई आहे म्हटलं, सगळ्यांनी तिला आमंत्रण द्यायला गेले. जनाबाई, आजी येणार का तुम्ही? नाही रे बाबा, विठ्ठलाचा प्रसाद मी काही खायची नाही. आजी, विठ्ठलाचा प्रसाद म्हणून नाही म्हणे, त्याला प्रसाद दाखवायच्या आधी माझं जेवण वेगळं काढलं तर मी नक्की येईन. म्हातारी खट आहे. तुमचा पांडुरंग विठ्ठल मला काही मान्य नाही, तर त्याचा प्रसाद काढायच्या आधीच माझं ताट वेगळं काढा तर मी जेवीन. प्रसाद दाखवलं जेवण मी जेवणार नाही. किंवा माझं जेवण वेगळं करा, ते शिवाला दाखवा, शिवाला अर्पण करा प्रसाद नैवेद्य म्हणून, मग मी ते जेवीन. हे म्हणत आता ह्यांना संकटात पडले की आपण अतिथी आपली, आता हिला बोलावलं, ही पाहुणी आपली, आणि हिच्या सांगण्यानुसार केलं तर तेही बरोबर नाही. कारण आपण विठ्ठलाचे भक्त आहोत, पण आपण शिवालाही मानतो. शिवाचाही अपमान होता कामा नये, म्हातारीचं मनही मोडतं कामा नये. म्हातारी अधर्माने वागते, नादाने, समजत नाही बिचारीला. आणि तिकडे जे वारकरी बुवा असं ते समजावून सांगतात सगळ्या लोकांना की असं करूया, आपण विठ्ठलाच गाऱ्हाणं घालूया. ती म्हातारी म्हणजे अजिबात नाही, घालायचं गाणं तर माझ्या शिवाला घाला. वारकरी बुवास्कर सज्जन असतात, शांत असतात. तिला म्हणतात, आजीबाई तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही तुमच्या शिवाला सांगा, आम्ही आमच्या विठ्ठलाला सांगतो. कारण आम्हाला माहिती आहे विठ्ठल आणि शिव काही वेगळे नाही. ते अजिबात नाही. विठ्ठलाकडे नाग नाही, गंगा नाही, काय नाही, काय नाही, काय नाही. वारकरी बुवा खुश होतात. काही का असे ना कारणामुळे काय ती वारंवार विठ्ठल 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 नाव तर घेते 10 वेळा,
विठ्ठलाचा प्रसाद मला नको, विठ्ठलाचं नको, विठ्ठलाचं नको, विठ्ठलाचं नको, विठ्ठलाचं नको. कारण विठ्ठल विठ्ठल ते म्हटलं जात आहे. बुवा खुश, ती बाई पण खुश का? कारण शिवाला नैवेद्य दाखवलं जाणार. दोन वेगळी जेवणं तयार होतात. हिच्यासाठी फक्त एक म्हातारी जेवण किती जेवणार बिचारी. छोटंसं भांडंभर 4-5 भांड्याभर जेवण केलं जातं. ती स्वतः येते, शिवाला नैवेद्य दाखवते आणि आधी जेवायला बसते. विठ्ठलाचं नैवेद्य तयार व्हायचं आहे, त्याच्या आधी जेवण घेतलेलं बरं. उगी नको विठ्ठलाचं नैवेद्य. ती भोळी आहे, लक्षात ठेवा. ती लबाड नाही आहे किंवा ती कपटी नाही आहे. ती द्वेषापोटी विठ्ठलाचे करत नाही आहे. ती विठ्ठलासुद्धा देवच मानते, पण तुमचा देव आणि माझा देव असा फरक करते एवढंच. बिचारी साधी सुधी आहे, पण चांगली भक्त आहे, पवित्र भक्त आहे. आणि ते जे बुवा आहेत तिकडचे त्यांना समजतं पूर्णपणे ते जाणत आहेत हिचा भाव खरोखरच खूप सुंदर आहे. त्यामुळे ती सगळी परवानगी तिला दिली जाते. मग मी त्या भगवंताची लीला आहे. तर आपल्या भगवंतांना सगळ्या आपल्या भक्तांना दाखवून देतो हा भगवंत की मी कसा आहे, मी नक्की खरा कोण आहे, मी कसा तुमच्यासाठी काय काय करत असतो. ह्यासाठी भगवंताची प्रत्येक लीला चालू असते. आणि शेवटी मनुष्याच्या जीवनाचं, मनुष्य जन्माचं ध्येय खरं ध्येय एकच आहे, त्याला जाणून घेणं आणि त्याचं होऊन जाणं. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी आवश्यक गोष्ट असते ती भक्ती. आणि सुद्धा कशी भक्ती तर पूर्णपणे मनापासून अंतःकरणापासून मन बुद्धी अंतःकरण प्रत्येक गोष्ट चित्त त्याच्या शरीर लावून त्याच्या नामस्मरणात. आपण मी नेहमी सांगतो तुम्हाला 5 गोष्टी महत्त्वाच्या आहेत भगवंताच्या बाबतीत. कुठल्या? नाम, रूप, गुण, लीला आणि धाम. परत म्हणा बघू. नाम, रूप, गुण, लीला आणि धाम. ह्या 5 गोष्टींच्या सहाय्यानेच आपण भक्ती करू शकतो. आणि ह्या जनाबाई ज्या आहेत त्या आल्या, त्यांनी शिवाला नैवेद्य दाखवला, त्यांच्या आधी जेवायला बसल्या. त्यांच्यासाठी वाढण्यासाठी 4-5 मंडळी उभी होती. आणि त्यांनी जेवायला बसल्याबरोबर एकदम त्या भांड्याचं वाढून घेतलं आणि त्यांनी खीर केलेली होती शिवासाठी. शिवाला खीर अत्यंत प्रिय मानली जाते. ती खीर त्यांनी केलेली होती. बघतो तर खीर नाही आहे भांड्यामध्ये, शिरा केलेला आहे. जरा केळं घालू, आपण सत्यनारायणाच्या पूजेला करतो ना, तो विष्णूला विठ्ठला अत्यंत प्रिय असं मानलं जातं. शिरा त्याने बघितला, अरे भांड्यांची अदलाबदल झाली. मी तर खीर केली होती. माझ्याबरोबर जी एक बाई मराठीला आली तिने पण माझ्याबरोबर खीरच केली होती. हे खिरीचं भांडं दिसत नाही. खिरीच्या भांड्यामध्येच खिरीचं भांडं दिसत नाही आहे. खिरीच्या भांड्यामध्येच शिरा दिसत आहे, मग केळी दिसत आहेत. छे हा विठ्ठलाचा प्रसाद घेऊन जा. ते दुसरं भांडं आणा बघू. असं भांडं आणतात, त्याच्यामध्ये पण शिरा. तिसरं भांडं आणा, त्याच्यामध्ये पण शिरा. ते आमटीचं भांडं आणा, त्याच्यामध्ये पण शिरा. ते कडाच्या आमटीचं भांडं आणा, त्याच्यामध्ये शिरा. ते पुरणपोळीचं भांडं आणा, त्याच्यामध्येही शिरा. हे सगळ्यामध्ये शिरा झाले. बापरे बापरे बापरे. ह्या आहे तुमचा विठ्ठल जो आहे ना, शिव 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 शिव, तो काहीतरी जादूकार दिसतो, चेटक्या दिसतो, मायावी दिसतो. सगळीकडे शिरा शिरा कसा. ते ती भक्ती सगळी भांडी. ताकाच्या भांड्यामध्ये पण ताक नाही, शिराच आहे. मिठाचं भांडं उघडते शेवटी रागाने, त्याच्यामध्ये पण शिरा निघतो. आता बाई कंटाळते, म्हणे हा काय तुमचा विठ्ठल खरा नाही, हा जादूगारच आहे. माझा शिव बिचारा सांब शिव सदाशिव आमचा भोळा आहे. आणि खरंच शिव आहे, भोळे स्वरूप आहे, म्हणून त्याला आपण भोलेनाथ म्हणतो, भोलानाथ म्हणतो. नेहमी परत स्वयंपाक करते. आजीबाई तुम्ही परत स्वयंपाक करा. ती बिचारी म्हातारी एवढी वयस्कर 80च्या पुढे गेलेलं वय, परत न थकता परत तिच्या शिवासाठी म्हणून, माझ्या शिवासाठी म्हणून मी स्वयंपाक करीन, मी किती कष्ट घेईन ही त्याची तयारी आहे तिची, लक्षात ठेवा. ती परत सगळं स्वयंपाक करते. तिकडे जाऊन बघते काय काय भाज्या केल्या, काय काय नाही, अमुक नाही तमुक नाही. शिळा अजिबात कुठे आसपास रवासुद्धा येणार नाही याची ती काळजी घेते. आणि ह्याच्यासाठी खीर बनवते, बाकीचा स्वयंपाक करते. ह्यांनी वांग्याची भाजी करते, बटाट्याची भाजी करते, अमुक भाजी त्याच्या विरुद्ध भाजी करते, सगळं वेगळं विरुद्ध करते. आणि परत शिवाला अर्पण करण्यासाठी बेलाचं पान ठेवते, शिवाला नैवेद्य अर्पण करते, डोळे बंद करते. आणि मग माझं जेवायला बसलं की बोलायचं नाही, बोललं की उठायचं. हा नियम सगळीकडेच असतो, त्या काळात असायचा. आपण आम्ही जेवता बोलता जेवतो, हरकत नाही, काळानुसार बदलावंच लागतं. त्या काळातली गोष्ट त्या काळातली आहे.
ही जी जनाबाई जी आहे ती परत सगळा नैवेद्य अर्पण केल्यानंतर शिवाला अत्यंत मनोभाव आहे नमस्कार करून जेवायला सुरुवात वाढून घ्यायला बघते. तिला लक्ष देतं खीरच आहे भांड्यामध्ये. ते आनंद चला विठ्ठलाची जादू यावेळेस काही चालली नाही. ती खीर वाढून घेते. बाकीचं सगळं ज्या भाज्या केल्या तिने त्याच आहेत. आनंदाने वाढून घेते आणि जेवायला सुरुवात करते. पण खिरीची चव घेते पहिल्यांदा. खिरीचा एक घास तोंडात घालते. अरे अरे तिखट झाली आहे खीर. आता खीर तिखट होणं हा आपल्या मनात कल्पनाच कधी संकल्पना बसली. खीर तिखट झाली देवा माझ्याकडून. हाय वय झालं आहे माझं. चुकून मी मसाला घातला असेल. हे शिवराया, हे देवा महादेवा क्षमा कर. मी म्हातारी आहे. डोकं पण थोडं फिरलं असेल माझं. ते दमले मी जरा. भूक पण खूप लागली आहे. क्षमा कर देवा. मनापासून बिचारी क्षमा मागते. तिला वाटतं की तिच्या हातून चुकून तिखट पडलं खिरीमध्ये म्हणून खीर तिखट झाले. किती भोळा भाव आहे विचार बघा. लगेच उठते म्हातारी लगा बघा साखर आणते आणि देवाला साखर देते. साखर का त्या तोंडाची आग होत असेल ते खीर खाल्ल्यामुळे. देवा मला क्षमा कर. ही खडी साखर आहे. ही खडी साखर खा तोंडात धर म्हणजे तोंडाची आग शांत होईल. ती हात जोडते आणि त्याचं प्रतीक म्हणून ती स्वतः खडी साखर तोंडात घालते. अरे 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 केवढी आंबट आहे खडी साखर. अरे देवा मी तुला आणखीन त्रास दिला. काय बरं देऊ मी तुला. तू नुसतं दूध पी. ती देवाला दूध देते आणि ते दूध स्वतः प्रथम ग्रहण करते. कडू आहे दूध. अरे दूध कडू कसं काय झालं. हाय बाबा परत एक चिटूक सुरू झालं. अरे देवा परमेश्वरा, हे शिवा तुझ्याशिवाय काय आहे जगामध्ये सांग मला. माझं कोण आहे आणखीन. तू मला त्रास का होतं आहे एवढं. तुझ्या पूजेमध्ये तुला नैवेद्य दाखवण्यामध्ये अर्पण करण्यामध्ये एवढा त्रास मला का होतं आहे. एवढे अडथळे काय येत आहेत. माझं चुकीचं का घडतं आहे. माझ्यातून काही चुकीचं घडलं आहे का. येस सगळ्यात महत्त्वाचा आपल्या आयुष्यातला प्रश्न देवाला विचारायचा. ते दोनच असतात. देवाला विचारायचं देवा माझ्या हातून काही चूक घडली आहे का. आलं क्षमाने. आणि स्वतःला प्रश्न विचारायचा मी जे करतो आहे ते माझ्या देवाला आवडेल का. जे केलं आहे ते माझ्या देवाला आवडेल का. हे दोन प्रश्न आपल्याकडे असले ना राजानं किंवा जायचं किती चुका घडल्या तरी त्यातून बाहेर पडता येतं. म्हणजे दोन प्रश्न आपल्याकडे नसतील आपल्याला कशातून बाहेर पडता येत नाही. जनाबाईने हा प्रश्न विचारला तर माझं काही चुकतं आहे का रे. चुकत असेल तर काहीतरी करून मला माझ्याकडून चूक सुधारून घे. माझं तर वय नाही रे उरलं की 10 ठिकाणी जाऊन प्रश्न शोधायचं प्रश्नाचं उत्तर शोधायचं. माझ्या ओळखीचं कोण थोर शिवभक्तही ह्या परिसरात नाही. हे महादेवा दया कर. हे पार्वती माते तू माता आहेस सर्व जगाची. ह्या तुझ्या म्हाताऱ्या लेकीला पदरात घे आणि सांभाळ. मला मार्ग दाखव. माझं काहीतरी चुकतं हे नक्की. पण देवा माझ्या चुकीचं सजा तुला का. माझ्या चुकीमुळे तुला कडू जेवण का. तुला आंबट जेवण का. देवा हे बरोबर नाही. देवा माझी काही चूक असेल तर मला क्षमा कर. आता महादेव असतो त्याला म्हणतात अवघड दानी. अवघड दानी म्हणजे की जो सहजतेने प्रसन्न होतो आणि वाटलेलं ते देऊन बसतो तो अवघड दानी आहे. शिवा अवघड दानी आहे. तुमच्या पातळीचा जो विचार करत नाही एवढा भोळा स्वरूप आहे. एका बाजूला एकदा तांडव करायला लागला सगळ्याचा विनाश करून टाकतो. ॲट द सेम टाईम म्हणजे पापांचाही विनाश तोच झटकन करून टाकतो. हिने तर बिचारी कुठलं पापच केलं नाही. एवढी प्युअर बाई आहे ही. जरा मी नमस्कार करते लोटांगण घालते आणि म्हणते मी आता इथून उठणार नाही. माझं लोटांगण असंच चालू राहील. काहीतरी करून परमेश्वरा मला मार्ग दाखव. माझं काय चुकतं ते मला दाखव. ते मी सुधारते. आणि माझ्यामध्ये सुधारण्याची ताकद नसेल लक्षात ठेवा. प्रार्थना किती सुंदर आहे तिची. माझ्यामध्ये सुधारण्याची ताकद नसेल तर हे भगवंत आहे परमेश्वर आहे शिवा हे महादेवा तूच माझी चूक सुधारून घे. मी तुला मनोमन शरण आलेली आहे. माझी चूक तू सुधारून घे. आणि ती हात जोडते. समोर शिवलिंग असे स्वतःच्या शिवमंदिरामध्ये त्या त्या शिवलिंगाला हात लावल्या जाणवायला लागतं की शिवलिंगावरती कोणीतरी दुधाचा अभिषेक करत आहे. मग आता कोणीतरी मध वाहत आहे तूप वाहत आहे साखर घातली जाते पंचामृताचा अभिषेक होतो आहे. डोळे बंद करून बसून राहते. त्याचे शब्द मला ऐकायचे. देवा तुझे शब्द मला ऐकायचे आहेत. आणि ती लक्षात येते की हातात बेलाची पानं पडत आहेत.
हे प्रसन्न होते, पण आवाज काही ऐकू येत नाही. आणि लक्षात येते कोणीतरी आरती करत आहे, धूप दाखवत आहे. नंतर लक्षात येतं की ते चालू असताना पाण्याने आंघोळ घातली जाते साध्या शुद्ध जलाने, आणि एवढं थंडगार पाणी शिवलिंगावर वाहत आहे. शिव खूप प्रसन्न होते, याची तिला जाणीव होते. आणि मग ती हळूच शिवलिंगाला दोन्ही हाताने मिठी मारून कानात कुजबुजावं त्याप्रमाणे सांगते, हे देवा महादेवा, हे माझ्या बापा, अरे का सुराचे हाल करून घेतोस रे, का कडू खाणं खातोस रे, का तिखट खाणं खातोस रे, का तिखट खीर खातोस रे, नको रे देवा नको, का आंबट खडीसागर खातोयस. माझं काही चुकलं माकलं असेल तर क्षमा कर देवा, पण 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ करून घे रे. माझ्याकडे 60 उत्तराची काय 5 उत्तराची पण तयारी नाही आहे देवा. माझी परीक्षा पाहू नकोस, मला भरे सगळं पाप माझ्या डोक्याला टाक, परंतु स्वतःचे हाल करून घेऊ नकोस. काय भाव आहे बघा. पाहिजे सगळ्या जगाची पापं माझ्या डोक्यावर टाक, पण स्वतःचे हाल करून घेऊ नकोस. हे तिने म्हटल्याबरोबर तिच्या हाताला जाणीव होते, दोन्ही हाताना, की कोणती आपल्या हाताला जर आपल्याला उठवतं आहे. आता डोळे उघडायचे नाही तरी तर निश्चय आहे, जोपर्यंत आवाज ऐकू येत नाही शिवाचा. पण कोणती उठवते म्हटल्या बिचारी म्हातारी किती विरोध करणार उठते. आणि उठता उठता तिच्या लक्षात येते की आपल्या हातातली काठी असते नेहमीची, ती काठी कुठेतरी बाजूला पडली. आता आधार कोणाचा घेणार. उठवणारी व्यक्तीच्या हातामध्ये काहीतरी देते, ती हातात ती बघते, ती काठी धरते. अरे ही तर धातूची काठी दिसते. म्हणजे सासपडे झाले, हातात त्रिशूळ आहे. अरे बापरे, मी शिवाचं त्रिशूळ उचललं की काय. म्हणजे पटकन घाबरून डोळे उघडते. ते काय म्हणतात, मी डोळे उघडणार नाही जोपर्यंत आवाज ऐकू येत नाही. म्हणजे भक्तांचे कसे लाड करतो बघा. ती ह्याला स्वतःचा त्रिशूळ दिला आहे भगवंताने. ती बघते शिवाच्या लिंगाजवळचा त्रिशूळ तसाच आहे, माझ्या हातात वेगळाच त्रिशूळ आहे. हा त्रिशूळ लखलखतो आहे त्याच्याने, प्रचंड पवित्र त्याच्याने लखलखतो आहे. माझा त्रिशूळ आहे. शिवलिंगाकडे बघते, त्याच्या जागी विठ्ठल उभा आहे. अरे बापरे, हे कोणी केलं. आता प्रॉब्लेम आला, हे कोणी केलं बरं. ती परत डोळे बंद करून घे, हात जोडून म्हणते, हे विठ्ठला, तू देव आहेस एवढ्या लोकांचा, मग माझ्या देवाला माझ्यापासून का लांब ठेवतोयस रे. तुला माझी दया येत नाही का. विठ्ठला, तू आणि शिव तुमचं काय नातं आहे तुमचं तुम्ही बघून घ्या, पण मला मात्र माझा शिवच हवा. तू जरा प्लीज बघ ना. ती म्हणते, म्हातारीला इंग्लिश येत होतं, उगीच प्रश्न विचार, बाबू तिला प्लीज येत म्हणता येतं का. येत होतं. ही भाषा प्रेमाची आहे. मराठी नाही की संस्कृत नाही की तेलुगू नाही की तमिळ नाही की हिंदी नाही, ही प्रेमाची भाषा आहे. आलं लक्षामध्ये. ती म्हणते, प्लीज विठ्ठला, मला तू नको आहेस, मला शिव हवा आहे, शिवाला पाठवून दे. विठ्ठलमूर्ती सजीव होते आणि म्हणते, माई, मी तुझ्या शिवाचा दास आहे. मी त्याचा निरोप घेऊन आलो तुझ्यासाठी की तो आणि पार्वती माता सर्व भोजन घेऊन तुझ्यासाठी येत आहेत. तू फक्त माझ्याबरोबर या नंदीवर बस. तू आणि नंदी, तू काय ती लबाडी करशील परत आणि मला वैकुंठाला घेऊन जाशील. मला वैकुंठाला जायचं नाही आहे, मला कैलासावरच जायचं आहे. ते म्हणजे, अगं म्हातारे, मी तुला घेऊन जातो कैलासावरती अजिबात नाही. आता केवढ्या वेळी गोष्टी केल्यास तू. विठ्ठल हसायला लागतो कमरेवर हात ठेवून, आणि तो हसता 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 म्हातारीची एकाकी समाधी लागते. परमेश्वराचं हास्य येते, भगवंताचं हास्य येते. त्याला समाधी लागते आणि त्या समाधी त्याला जाणवतं की विठ्ठल आणि तो शिव याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. ते एकदा एका क्षणी त्याला विठ्ठल दिसतो, एका क्षणी शिव दिसतो. एकाच वेळेस शिवाच्या लिंगातून विठ्ठलमूर्ती प्रगटताना दिसते आणि विठ्ठलमूर्तीचं लिंग बनताना दिसतं. हात जोडते आणि म्हणते, परमेश्वरा, तू एकच आहेस, माझीच चूक झाली. जो महादेव तोच पंढरीनाथ, जो कैलासनाथ तोच पंढरीनाथ, जो पंढरीनाथ तोच कैलासनाथ. ही तिच्या अक्षराला म्हणते. त्या क्षणात तिला हरी आणि हर दोघेही दिसतात. आणि मग दोघांचं एकत्रित स्वरूप असणारा स्वयंभगवान दिसतो. त्या क्षणी पूर्णपणे हात जोडून, नीट हात जोडून पूर्णपणे शरण जाऊन जनाबाई विठ्ठलाचं स्तवन करते. आणि ती विठ्ठलाचं स्तवन करत असताना भिंतीवरती तिच्यासमोर शिवाचं स्तवन प्रगटतं.
ती तोंडाने करते कोणाचं स्तवन? विठ्ठलाचं. भिंतीला प्रगटते कोणाचं स्तवन? शिवाचं स्तवन. तिच्या हातातली फुलं जी असतात त्या फुलांच्या ऐवजी अर्ध्या 2 उंजळीमधल्या एका उंजळीमध्ये एका हातामध्ये तुळशीपत्र येतात, एका हातामध्ये बिल्वपत्र येतात, बेलाची पानं येतात. म्हातारी पुढे होते, विठ्ठलाच्या डोक्यावर बिल्वपत्र ठेवते आणि शिवावरती लिंगावरती तुळशीपत्र वाहते. आपण चुकीचं केलं म्हणजे बिल्वपत्र उतरायला जाते, हे तुळशीपत्र निघतं. तुळशीपत्र उचलायला गेली तर ते बिल्वपत्र निघतं. ती म्हातारी मनोमन हसते, ओळखते ही माझ्या परमेश्वराची लीला आहे, ही माझ्या शिवाची लीला आहे, माझ्या भोळ्या भगवंताची लीला आहे. हे भगवंता, अशावेळी मी भेद करणार नाही की विठ्ठल वेगळा आणि माझा शिव वेगळा. शिवही माझा, विठ्ठलही माझा, परंतु मला माझं प्रिय रूप मात्र शिवच आहे. येस, लक्षात ठेवा, अपना तकिया छोडणार नाही. मी सगळ्या देवाच्या सगळ्या रूपानं नमस्कार करीन नक्की, तो आहे एकच. पण जे रूप मला आवडतं, जे रूपाचं मी भजन करतो किंवा करते, ते रूपच माझ्यासाठी खरं. आलंय मग ते हर रूप असेल की हरिरूप असेल किंवा हरिहर असं संयुक्त स्वरूप असेल, ते माझं आहे. माझा बाप तो माझा बाप. आलक्षामध्ये आणि जनाबाईची जी गोष्ट घडली तो दिवस मला खरंच सांगतो, म्हणजे आजचा दिवस, महाशिवरात्रीचा दुसरा दिवस. आज अनेक दिवसानंतर हा योग आला की गुरुवार आलेला आहे, महाशिवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि मी तुम्हाला तुझ्याशी संवाद साधू शकतो आहे. आजच्याच दिवशी त्या म्हाताऱ्या जनाबाईला तुळशीपत्र आणि बिल्वपत्र यांच्यामधला फरक दूर झालेला होता, तिच्या बुद्धीतील भेद दूर झालेला होता आणि तिला भगवंत भेटलेला होता. खरोखरच पुढच्या क्षणाला शिव पार्वती सही येतो आणि त्या म्हातारी जनाबाईला अनेक आशीर्वाद देतात. शिवपार्वती येतात, तिच्यावर खूप प्रेम दर्शवितात, दाखवतात म्हणे तिला कळावं म्हणून, आणि आशीर्वाद देतात. आणि त्या दिवसापासून ती दररोज शिवाची माळ करते आणि विठ्ठलाची माळ करते. उरलेलं संपूर्ण आयुष्य तिने हाच प्रकाश चालू ठेवला. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती महाशिवरात्रीला पंढरपूरला जायला लागली आणि आषाढ एकादशीला ती शिवमंदिरात जायला लागली. आलच्यामध्ये आषाढ एकादशीला शिवमंदिरात आणि महाशिवरात्रीला विठ्ठल मंदिरात. तिला देव खरा कळला, तिला देव खरा मिळाला, हे लक्षात ठेवा. हा भाव आमच्यामध्ये हवा. माझा बाप तो माझा बाप. मी 100 देवांना जाईन, पण प्रत्येक देवाच्या पायावर डोकं ठेवताना, देवीच्या पायावर डोकं ठेवताना माझ्या मनात भाव कसा असेल, मी माझ्या देवाच्या पाया पडतो आहे. आरक्षामध्ये म्हणजे मग 100 देव करावे लागत नाहीत, कारण तो एकच आहे. हे सत्य आम्ही बदलू शकत नाही की तो स्वयं भगवान एकच आहे आणि एकच होता आणि एकच असणार आहे. आम्ही किती त्याला रूप रंग बदलायचा प्रयत्न केला, आम्ही हा पंथ काढला, तो पंथ काढला, तो पंथ काढला, तरी आम्ही त्याला बदलवू शकत नाही. ती आमची कपॅसिटी नाही आणि त्याचा प्रयत्न आम्ही करून बघता कामा नाही. त्यामुळे म्हणूनच त्या हरिहराचं जे स्वरूप आहे, ते स्वरूप आपल्या डोळ्यात साठवून ठेवायचं. तो आम्हाला हरी म्हणून प्रिय असेल. लक्षात ठेवा, प्रत्येक मानवाच्या जीवनामधलं हे सत्य आहे, हे रहस्य आहे. जेव्हा तुम्ही ईश्वर म्हणून शिवाचा स्वीकार करता, ईश्वर म्हणून शिवाचा स्वीकार करता, तेव्हा विष्णू म्हणजे हरी तुमचा गुरु बनून येतो. आणि जेव्हा तुम्ही ईश्वर म्हणून हरीचा म्हणजे विष्णूचा स्वीकार करता, तेव्हा शिव तुमचा गुरु बनून येतो. राम तुमचा ईश्वर आहे तर शिव तुमचा गुरु आहे, आणि शिव तुमचा ईश्वर आहे तर राम तुमचा गुरु आहे. लक्षात ठेवा,
त्या स्वयंभगवानाची दोन्ही रूपच तुमच्याशी खेळत असतात. एका रूपाने तुमचा इष्टदैवत असतो, दुसऱ्या रूपाने तुमचा गुरु असतो. त्यामुळे तुम्ही काही केलं ते आपली कोणाची त्याच्या हातापासून सुटका नाही. सुटका करून घ्यायचा प्रयत्नही करायचा नाही. आषाढी एकादशी आणि महाशिवरात्र म्हणून आपण पाळायची का? कारण हे अत्यंत महत्त्वाचे दिवस आहेत. त्या दिवशी उपवास करायचा, कांदा लसूण खायचा नाही, सावणी खिचडीच खा असा माझा आग्रह नाही. आरोग्यामध्ये तुम्ही फळं खा. काही कारणामुळे बरं नसेल, औषधं वगैरे घ्यायची असतील तर साधं जेवण जेवलात तरी हरकत नाही, परंतु शौच पाळणं अत्यंत आवश्यक आहे. ही जनाबाईची गोष्ट आजच्या दिवशी घडली. आलक्षमध्ये खरंच सांगतो मनापासून ही जनाबाईची गोष्ट आठवा. आलक्षमध्ये ही जनाबाई म्हणजे संत जनाबाई नव्हे, तेव्हा संत जनाबाईचा अधिकार आणखीनच खूप मोठा होता. ही दिशाच मार्गावर चालणारी एक सामान्य भक्त स्त्री, पण किती सुंदर तिला मिळालं विचार करा. तसं सुंदर मधुर आपलं जीवन झालं पाहिजे. करणार ना? हा आवाज एवढूसा वचने किम दरिद्रता, मोठ्याने म्हणा हो. व्हेरी गुड. होणार, नक्की होणार, नक्की होणार. आलक्ष्यामध्ये एक लक्ष देतो, जोपर्यंत मी तुम्हाला त्रास देतो आहे, तुम्हाला छळतो आहे, तुम्हाला पिडतो आहे, तुम्हाला लाथा घालतो आहे, तुम्हाला शिव्या घालतो आहे, तोपर्यंत मी तुमचं जरा देखील लक्ष चुकू देणार नाही. रस्ता किती चुकलात, हट्ट्याने चुकलात तरी माझी जबाबदारी मी टाकणार नाही. मी तुम्हाला कानाला धरून छडीने फोडत परत रस्त्यावर आणणारच. आणि जर तुम्ही गोडी गुलाबीने रस्त्यावर चालत असाल माझ्या किंवा मला पाहिजे त्या, तर तुमचं अंतर मीच कमी करत राहणार. तुम्ही 10 किलोमीटर चाललात मी तुम्हाला 20 किलोमीटरवर नेऊन ठेवीन. 20 किलोमीटर चाललात मी 40 किलोमीटरवर नेऊन ठेवीन. तुम्ही 100 किलोमीटर धावलात मी तुम्हाला 4000 किलोमीटर अंतर क्रॉस करून देईन. पण हे सगळे लाड तुमचे करत असताना मी स्ट्रिक्ट अत्यंत खडूस टीचर आहे, हे पण लक्षात ठेवा. मी अत्यंत भोळा परीक्षक आहे. लक्षात काय? मी अत्यंत भोळा आणि सहज धरवणारा परीक्षक आहे, पण शिक्षक म्हणून मात्र मी अत्यंत खडूस आहे. मी परीक्षक म्हणून हवा असेल तर माझा शिक्षक म्हणून स्वीकार करणं आवश्यक आहे. माझ्या खडूसपणाचा स्वीकार करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला परीक्षेत चांगल्या रीतीने पास व्हायचं असेल, सहजतेने, जास्त अभ्यास नसतानासुद्धा, तर परीक्षक कसा पाहिजे? दयाळू पाहिजे, कृपाळू पाहिजे, गरीब स्वभावाचा पाहिजे, भोळसट पाहिजे. पण मग खडूस टीचर मिळवणं, खडूस शिक्षक मिळवणं आवश्यक आहे. आहात तयार? बघा, करारावर सह्या झाल्या? नक्की? मी माझी सही करतोय. तरी नक्की? तुमच्या सहीची मला गरज नाही. ओके, मी तुमचा अंगठा घेऊ शकतो, मला पाहिल्याचा अंगठा घेऊ. लक्षात ठेवा. हरिओम श्रीराम अंबज्ञ. हर 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 पार्वती पतये, पार्वती पतये, पार्वती पतये. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हरिओम.